आपल्या रायगड मोहिमेतील व्हिडिओचा हा चौथा भाग आहे. तर आता आपण जाणून घेऊया की कवी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट कुठे व कशी झाली. एक आपण सगळ्यांचं एक भाग्यच बोलावं लागेल आणि खरं आहे म्हणजे नाही का, जे पहिल्यांदा आले त्यांच्यासाठी पण भाग्य बोलावं लागेल. कारण आपण ज्या ज्या जागेवर जातो त्या ठिकाणचा इतिहास ऐकतोय. कोण ऐकतंय, कोण बोलतंय, जो ऐकतो त्याचे कान पवित्र होतात आणि जो बोलतो त्याची वाणी पवित्र होते. कारण महाराज विषयच असा आहे की तुम्ही ऐका, बोला, वाचा, आपलं मन तन सगळं पवित्र होतं. या हा जो परिसर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड किल्ल्यावरचा वाडेश्वर महादेवाचा प्रासाद किंवा जगदीश्वराचा प्रासाद असं आपण म्हणता येईल याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात इतकं काही करून ठेवलं होतं की आज 350-400 वर्ष झाले की फक्त महाराजांचं नाव घेतलं ना तर समोरचा आपसूक जय बोलतो. 350-400 वर्ष झाली. त्या टायमाला विचार करा महाराजांची जादू किती असेल. महाराजांसाठी लोक जीव द्यायला तयार झाली होती. शिवाकाशीत होते, मोरारबाजी होते, मानेवरती बाण झेलला मोरारबाजींनी. बाजीप्रभू देशपांडे होते, कैक तास त्या खिंडीत लढले. त्यांना माहित होतं की आपला मृत्यू आहे, तरी महाराजांना वाटलं महाराज तुम्ही निघा 300 सैन्य घेऊन, मी थांबतोय तर छातीचा कोट करतो पण एकही शत्रू पुढे जाऊ देणार नाही, तुम्ही निघा, विशालगड जवळ करा. कितीतरी लोक महाराजांसाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाले आणि त्यांनी दिला सुद्धा. महाराजांची कीर्ती इतकी पसरली होती ना, अफजल खान मारला, शाहिस्ते खानाला पळवला आणि महाराज म्हणजे शिवाजी हे नाव आहे ना सगळीकडे पसरू लागलं. शिवाजी महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती असं लोकांना वाटू लागलं. तो औरंगजेब काय म्हणायचं माहिती का, त्याला असं वाटायचं की शिवाजी महाराज 10 फूट वरती उंच उडी मारतात आणि 10 फुटाच्या हवेतच तलवारबाजी करतात असं त्याला वाटायचं. आणि महाराजांची कीर्ती इतकी दूरवर पसरली होती की फक्त आपलीच लोक नाही कौतुक करत होती, शत्रू नव्हता कौतुक करत होतं दूरवर. लंडनमध्ये सुद्धा महाराजांच्या बातम्या येत होत्या ते हयात असताना. बघा विचार करा, आता आपण एखादं काम केलं किंवा कुठल्या परीक्षेत पहिलं आलो आणि एखाद्या पेपरामध्ये छोट्याशा कोपऱ्यात एक आपली बातमी आली तर ते आपण कापून त्याला फाईलमध्ये ठेवून देतो, लोकांना सांगतो. पण महाराज हयात असताना सुरत लुटली महाराजांनी. ती बातमी ना लंडनमध्ये त्या वृत्तपत्रात, लंडन गॅजेटच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावरती आले. पहिल्या, ही गोष्ट सामान्य नाही. त्या टायमाला ना व्हॉट्सअप नाही, ना फेसबुक नाही, ना काहीच नव्हतं तरी सुद्धा महाराजांच्या बातम्या तिथे येत होत्या. मी नेहमी म्हणतो जैसे शिवराय तैसे शंभूराय. संभाजी महाराजांनी चौल आहे ना अलिबाग जवळ, कोणी अलिबागचा, अलिबाग जवळ चौलला वेढा दिला आणि त्या घटनेची बातमी लंडन गॅजेटच्या पहिल्या पत्रात आली, पहिल्या पानावरती आलेली. इतकी कीर्ती महाराजांची पसरली होती आणि महाराजांची कीर्ती ऐकून आहे ना एक कवी उत्तर प्रदेशात तो घायाळ झाला, फिदा झाला, दिवाना झाला अक्षरशः. तुम्ही आणि मी कसे महाराजांसाठी फिदा होत, वेडे होत अक्षरशः महाराजांसाठी. महाराजांच्या नावे आपण कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे विचारांचे वेगवेगळ्या गावातली लोक एकत्र येतो, त्या भगव्याखाली आपण सगळे उभे राहतो. तसंच महाराजांची कीर्ती ऐकून आहे ना एक कवी अक्षरशः वेडा झाला आणि तो राहत होता उत्तर प्रदेशमध्ये. तिकमापूर नावाचं एक गाव आहे. तिथून तो महाराजांना भेटण्यासाठी तत्पर झाला, आतुर झाला. त्याला असं वाटलं की मला कधी मी महाराजांना भेटतो. शिवाजी कोण, शिवाजी मला पाहायचंय. अफजल खान मारला, साधा माणूस नाही. शाहिस्ते खानाची बोटं, औरंगजेबाचा मामा होता तो, त्याची बोटं तोडली, साधा माणूस नाही, मला भेटायचंय. निघाला तिथून उत्तर प्रदेशातून. कुठं आला, महाराष्ट्रात आला. महाराज कुठं मिळणार, शिवाजीराजे भेटणार कुठं, रायगड किल्ल्यावरती, रायगडावरती आला. आता रायगडावरती आल्यानंतर महाराजांचं दर्शन कुठं होणार, महाराज कुठे भेटणार, तर महाराज भेटणार ह्या वाडेश्वर महादेवाच्या प्रासादात. कारण त्याला माहिती होतं शिवाजी महाराज रोज या मंदिरात येणार, महादेवाचं दर्शन घेणार आणि बाहेर येणार. तर शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला गॅरंटेड जर भेटणार असेल तर इथं भेटणार. तो कवी जो आहे ना इथं आला, त्याने दर्शन घेतलं महादेवाचं आणि हा जो प्रासाद आहे ना ह्या कोपऱ्यात कुठेतरी येऊन तो बसला. आपलं भाग्य काय माहिती आहे का, मी सुरुवातीला म्हटलं की आपलं भाग्य आहे की आपण रायगडावरती आलो, आपलं भाग्य आहे की आपण रायगडच्या मातीत जन्मलो आणि आपलं सगळ्यात मोठं भाग्य काय माहिती आहे का, आपण ह्या ठिकाणी बसतोय आणि ह्या ठिकाणी घडलेली
घटना आपण ऐकतोय आणि मी ती बोलतोय, हे सगळ्यात महत्वाचं भाग्य आपलं. तो कवी या ठिकाणी कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि तो वाट बघत होता की शिवाजीराजे कधी येत आहेत. शिवाजीराजे त्यांच्या नित्य नियमाप्रमाणे मंदिरात आले. त्यांच्यासोबत 2 सहकारी होते, पण त्यांच्या रोजच्या वेशभूषात नव्हते. त्यांनी धोतर घातलं होतं आणि त्या वेशभूषेत महाराज आले आणि महाराज तिथून बाहेर निघाले. आणि महाराजांना कळालं की कोणतरी अनोळखी व्यक्ती, कोणतरी नवीन व्यक्ती, कुठल्या तरी परदेशातून एक व्यक्ती इथं रायगडावरती आलाय. महाराजांनी काय केलं, त्याला बोलवलं इकडे. तर तो आला. त्याला माहित नव्हतं समोर कोण आहे. तर त्याला विचारलं की तू कोण आहेस. तर समोरून उत्तर आलं, जी मैं कवी भूषण. इथून विचारलं, इथं कशासाठी आलास. जी मैं शिवाजी राजे को मिलने के लिए आया हूं, मला शिवाजी राजांना भेटायचंय. तर समोरून विचारलं, कशासाठी भेटायचंय. जी मैं कवी हूं, मैंने उनके ऊपर कुछ कविताएं रची है, मैं उनको सुनाना चाहता हूं. तर समोरून उत्तर आलं, असं आहे तर म्हणून दाखव ही कविता. जर आम्हाला आवडली तर आम्ही तुम्हाला ती काव्य, आम्ही तुम्हाला शिवाजी राजांना भेटवतो. तर तो म्हटलं की मी तुम्हाला कशाला ऐकू, मी शिवाजी राजांना भेटायला आलो, मी त्यांनाच ऐकवणार. तर समोरून उत्तर आलं की आम्ही शिवाजी राजांचे अत्यंत निकटवर्तीय लोक आहोत, जवळची माणसं आहोत, आम्हाला आवडलं तरच तुला महाराजांना भेटता येईल, नाही तर नाही भेटणार. कुठून उत्तर प्रदेशहून आलाय, परत जा. तर तो बोलला ठीक आहे चलो सुनाता हूं. बरं का, या ठिकाणी ही घटना घडली. तो म्हटला ठीक आहे सुनाता हूं. त्यांनी एक पाय पुढे ठेवला, एक पाय मागे ठेवला आणि ते काव्य समोरच्या लोकांना ह्या ठिकाणी 350 वर्ष अगोदर ते काव्य ऐकवलं. ते काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलंय. ते काव्य असं आहे, इंद्रजिमी जंबपर बाडवसु वंबपर रावण सरदंबपर रघुकुल राज है, पौनी बरी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर राम द्विज राज है, दावा द्रुम पर चीता मृग झुंडपर भूषण तुंडपर जैसे मृग राज है, तेज तम अंशपर कान्नजिमी कंसेपर त्योमलेंछ बौसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. महाराज जेव्हा समोरची लोक होती ना, ते खुश झाले. ते म्हटले बहुत खूप, बहुत खूप, पुन्हा म्हण. मग त्यांनी पुन्हा म्हटलं, इंद्रजिमी जंबपर बाडवसु वंबपर रावण सर दंबपर रघुकुल राज है, पौनी बरी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर राम द्विज राज है, दावा द्रुम पर चीता मृग झुंडपर भूषण तुंडपर जैसे मृग राज है, तेज तम अंशपर कान्नजिमी कंसेपर त्योमलेंछ बौसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. महाराज म्हटले बहुत खूप, पुन्हा म्हण. पुन्हा म्हटलं त्यांनी. महाराज म्हटले अजून एकदा म्हण, अजून एकदा म्हटलं त्यांनी. अरे परत म्हण, परत म्हटलं त्यांनी. 18 वेळा ते काव्य बोलायला लावलं त्या कविभूषणाला. तो कविभूषण वैतागला. 2 वेळा काव्य बोला, 2 वेळा बोललो, घसा कोरडा पडला. 18 वेळा बोलला तो म्हटला, अरे तुम्ही आहात कोण, कोण आहेत तुम्ही, मला सारखं सारखं काव्य बोलायला लावताय, आहेत कोण तुम्ही. मी शिवाजी राजांना भेटायला आलो, तुमचं मनोरंजनासाठी आलो नाही. समोरून उत्तर आलं, मीच शिवाजी राजे. राजे बोलले, अरे वेड्या तू थांबलास का, तू जितक्या वेळा हे काव्य, जितक्या वेळा हे छंद बोलला असतास, तितकं सोनं, तितकं चांदी, तितकं बक्षीस, तितकं जमीन तुला दिली असती. तर तो कविभूषण म्हटला, नाही राज, नाही राज, मी तुमच्या सोन्यासाठी आलो नाही, मी तुमच्या चांदीसाठी आलो नाही, तुमच्या बक्षिसासाठी आलो नाही. मी तुमचा शौर्य ऐकला, मी तुमचा पराक्रम ऐकला, मी तुमची कीर्ती ऐकली आणि तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी यासाठी इथं आलो राज. महाराज खुश झाले आणि त्या कविभूषणाला रायगडावरती ठेवून घेतलं. अस्सल घडलेली शिवचरित्रातली ही घटना, पण दुर्दैव जास्त आम्हाला माहित नाही. महाराजांनी त्याला ठेवून घेतलं आणि त्या कविभूषणांनी असंख्य काव्य शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती लिहिलेत. शिवाजी महाराजांचं एकदम सुंदर वर्णन कोणी केलं असेल ना, तर त्या कविभूषणाने. एकच छंद घेतो फक्त, कुठलं घेऊ, साल्हेर युद्ध घेतो, एक साजी चतुरंग घेतो. कविभूषणाने महाराजांच्या सैन्याचं एक वर्णन केलंय. तो असं म्हणतो की जेव्हा आमच्या मराठ्यांचं सैन्य जेव्हा रणांगणात उतरतं, सर्जा शिवाजीराजांचं सैन्य जेव्हा रणांगणात उतरतं, त्यांचा द्वेष, त्यांचा आवेश कसा असतो, तो असं म्हणतो. ते छंद असं आहे, त्यांनी महाराजांना ते छंद ऐकून दाखवलं. ते छंद असं आहे,
साजी चतुर रंगवीर रंग में तो रंग चढ़ी सारे जा शिवाजी जंग जीता न चलत है भूषण भन तनाद विहद नगारन के नदी नद मद गब रन के रलत है ऐल फैल खैल बैल खल्ल कम गैल गल्ल गजब की ठैल पर सैल उसलत है तारा सुत रनु धुने थारा में लगत चिमी थारा पर पारा पारा वारियो हलत आहे. याचा अर्थ असा आहे बघा, अर्थ इतकं सुंदर आहेत ना. तो असं म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सर्जा शिवाजीराजाचं सैन्य जेव्हा रणांगणात उतरतं त्यांच्या घोड्यांच्या टापांमुळे इतकी धूळ उडते, ही धूळ आसमंतापर्यंत जाते आणि तो लख प्रकाश सोडणारा सूर्य आहे ना, लख प्रकाश सोडणारा सूर्य एक छोट्याशा ताऱ्याप्रमाणे वाटतो. आणि या घोड्यांच्या टापांमुळे या धरतीवरती या भूतलावरती इतके कंपन होते. पारा माहितीये मर्क्युरी, जर मर्क्युरी आपण एका ताटात ठेवला आणि तो ताट हलला तर तो मर्क्युरी कसा हलेल, त्या घोड्यांच्या टापांमुळे पृथ्वीवरती कंपन होते असं त्याचा अर्थ आहे. साल्हेर युद्धाचा एक प्रसंग आहे. असंख्य कवन लिहिलेत बरं का त्यांनी. साल्हेर युद्ध मुघल जे होते ना, मुघल ते नेहमी असं बोलायचे की शिवा तो आहे ना पहाड का चुहा आहे. म्हणजे शिवाजी राजाची नाही का सरळ बोलत आहे. त्यांचे जर पत्र वाचले ना किंवा त्यांच्या बकरी वाचले ना तर महाराजांना शिव्या देत होते. शिव्यांशिवाय काहीच दिलं नाही महाराजांना. शिवाजी राजाची लायकी नाही, या मराठ्यांची लायकी नाही मुघलांसोबत खुल्या मैदानात लढतील, युद्ध करतील. पण असं बोलणाऱ्या मुघलांचं कानफडीत मारले शिवाजी महाराजांनी. कधी? साल्हेर जवळच्या युद्धात 1670-71 साल्हेर म्हणजे बागलाण नाशिक जवळ एक किल्ला आहे. कळसुबाई शिखर आहे ना, त्याच्यानंतर सगळ्यात उंच शिखर महाराष्ट्रात कुठलं असेल तर ते साल्हेरचा किल्ला आहे. साल्हेर म्हणजे सगळ्या किल्ल्यांमधला सगळ्यात उंच असा साल्हेरचा किल्ला. त्या किल्ल्याजवळ मराठा आणि मुघलांचं युद्ध झालं. 40,000 मराठा आणि 40,000 मुघल समोरासमोर भिडले. सगळं वर्णन करत नाही, पण त्या युद्धामध्ये आपल्या लोकांनी मुघलांची कत्तल केली. रक्ताचा सडा पडला, रक्ताचा चिखल झाला, हत्ती घोडे उंट त्या चिखलात ऋतू लागले, असं वर्णन सभासद बकरीमध्ये आलेलं आहे. ह्या घटनेचं वर्णन कविभूषणाने केलं. हा टंग ट्विस्टर आहे बरं का. म्हणजे कविभूषणाचे छंद आहेत ना, बोबडी वळते एखाद्याची, म्हणजे इतके फाकडे आहेत, जिभेचा तुकडा पडावा असे छंद आहेत त्याचे. तो असं म्हणतो, गतबल खान दलेल हुआ खान बहादूर मुद्ध शिवसर जास्त लेरडिग क्रुद्धत धरी के युद्ध क्रुद्धत धरी के युद्धत धरियरी अद्धत धरी करे मुंडक डरते रुंडक टुकतो रुंडक बरी खेद्दित दरबार छेदित यकरी मेदित दली दल जंगत जिती सुनी रंगक गती औ रंगक गत बल. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की तो म्हणतो की सर्जा शिवाजी राजांनी क्रोधामान होऊन साल्हेर जवळ युद्ध केलं. आमच्या शिवाजी राजांनी क्रोधित होऊन तिथं युद्ध केलं आणि त्यांच्या युद्ध गर्जनेमुळे दलेर खान, बेहलोन खान हतबल झाला, गतबल झाला. मराठ्यांनी मुघलांची इतकी कापाकापी केली, मुघलांचे मुंडकी मारण्यात आली आणि मुघलांचं फक्त शरीर, मुंडक्यांविना शरीर त्या रणांगणात तलवार घेऊन इकडे तिकडे पळू लागलं. मुघलांच्या सैन्याच्या आतड्या त्या रणांगणात सैरावैरा फेकण्यात आल्या. सगळीकडं मुघलांच्या सैन्याच्या मुंडक्यांचा खच, प्रेतांचा खच रचण्यात आला. रक्ताचा चिखल झाला, रक्ताचे पूर वाहिले. आणि ही बातमी ऐकल्यानंतर दिल्लीच्या तख्तावर बसलेला मुघलांचा सम्राट आलमगीर औरंगजेब बादशाह हतबल झाला, निराश झाला, दुःखी झाला. आणि जे लोक आधी बोलत होते शिवा 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 तो पहाड का चुहा, मराठे ह्यांची लायकी नाही. या मराठे इन मरगोठों की क्या बिसात जो खुले मैदान में, जो जंगे मैदान में मुगलों का सामना कर पाए. असं म्हणणारे मुघल काय म्हणू लागले माहितीये का? ते आता म्हणू लागले शिवा शिवा शिवा, इस शिवा को पकडना, इस शिवा से जीतना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, ये शिवाजी राजा अजिंक्य आहे. असं सगळीकडे मुघल शिवाजी राजांबद्दल बोलू लागले. धन्यवाद. हे छान असं काव्य ऐकल्यानंतर आम्ही पुढे भोजन केलं व टकमक टोकाकडे रवाना झालो. टकमक टोक फिरून झाल्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, आपल्या रायगड मोहिमेचा हा शेवटचा भाग होता.
सर्वप्रथम आपल्याला अतिशय लाख मोलाची अशी रायगडाची माहिती दिल्याबद्दल, रायगडाचा इतिहास सांगितल्याबद्दल आकाशदादा यांचे खूप खूप धन्यवाद. आकाशदादा आणि प्रशांतदादा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वेद सह्याद्रीच्या मार्फत ते अनेको गड संवर्धन मोहीम राबवतात. आपल्या अनेको कार्यामधून ते युवा पिढीला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो दाखवण्याचा देखील प्रयत्न करतात. मी याआधी देखील रायगडावर गेलो होतो, मात्र त्यावेळी मी रायगडाची सुंदरता आणि त्याची भव्यताच पाहिली. पण यावेळी आकाशदादाने दिलेल्या माहितीमध्ये मला रायगडाचा इतिहास देखील समजला. म्हणजे आपला रायगड कसा होता, काय त्याचा इतिहास होता, काय तिथे पराक्रम घडले हे देखील त्यांनी सांगितले. जेव्हा आकाशदादा रायगडाची संपूर्ण माहिती सांगत होता तेव्हा कुठंतरी असं वाटत होतं की आजही देखील महाराज गडावरती वास करत आहेत, आजही ते गडावरती फिरत आहेत. म्हणजे कुठेतरी महाराज आजही गडावर आहेत अशी अनुभूती होत होती. तरुण पिढीला एक सांगू इच्छितो की फक्त ट्रेकिंग करण्यासाठी तुम्ही गडावर जाऊ नका, तर गडावर जाण्याआधी तिथला इतिहास जाणून घ्या. म्हणजे काय होईल की बघा, तुम्ही गडावर गेला ना की तिथे तर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसू लागतील. म्हणजे एक वेळ तुम्हाला असं वाटेल की त्या गोष्टी घडताना मी देखील तिथेच आहे. म्हणजे जणू काही मी ते संपूर्ण माझ्या डोळ्याने पाहतोय. पुन्हा एकदा आकाशदादा आणि प्रशांतदादा यांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, खरंच आपल्या महाराष्ट्राचा आणि रायगडांचा, महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये एकदा तरी नक्की रायगडाला भेट द्या. धन्यवाद.